नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण 10वीचा पहिला जो टॉपिक आहे गणिताचा, गणित भाग 1चा 2 चलातील रेषीय समीकरणे, आपण बऱ्यापैकी तो स्टडी केलेला आहे त्याचा. आता आजच्या व्हिडिओपासून आपण काय करणार आहोत, दुसरा जो टॉपिक आहे वर्ग समीकरणे, त्या टॉपिकला आपण सुरुवात करत आहोत. तर आज आपण सराव संच 2.1 मधला जो दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ओळखा, तो प्रश्न आपण बघणार आहोत. तर आता बघा, पुढीलपैकी वर्ग समीकरणे कोणती ते आपल्याला सांगायचं आहे किंवा सोडवायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला हे कळलं पाहिजे की वर्ग समीकरणे म्हणजे काय. तर वर्ग समीकरणे म्हणजे काय की जे समीकरण तुम्हाला दिलं आहे त्याचे जे सर्व घातांक आहेत ते पूर्ण संख्या असले पाहिजे, आणि त्यातलं जे चलपद आहे त्या चलपदाचा मोठ्यात मोठा घातांक किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. तर ते समीकरण काय असतं, वर्ग समीकरण असतं. आता 2पेक्षा जर मोठा घात असेल त्याचा, तरीही ते वर्ग समीकरण नसणार आहे, किंवा 2पेक्षा जर कमी असेल तरी ते वर्ग समीकरण नसणार आहे. त्याचा घात मोठ्यात मोठा किती असायला पाहिजे, फक्त आणि फक्त 2 असायला पाहिजे, तर ते काय असतो, वर्ग समीकरण असतं. तर आता आपण उदाहरणं बघूयात, म्हणजे तुम्हाला लक्षामध्ये येईल. तर पहिलं उदाहरण आहे बघा, एक्सचा वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0. आता या समीकरणामध्ये बघा, चलपद समान आहेत. ठीक आहे, चलपद x आहेत की बाबा इथं x घेतला इथं y घेतला असं आहे का, नाही. तर दोन्हीकडं चलपद समान आहेत. आणि चलाचा घातांक म्हणजे काय की डोक्यावर असणारी जी संख्या असते त्याला आपण काय म्हणतो, त्याचा घातांक म्हणतो. तर ती सर्वात मोठी संख्या म्हणजे सर्वात मोठा घात चलाचा कोणता आहे, तर 2 आहे. म्हणजे हे आपल्या व्याख्येमध्ये बसतंय समीकरण. त्यामुळं हे समीकरण काय आहे, वर्ग समीकरण आहे, वर्ग समीकरण आहे. आता इथं बघा, एक्सच्या वर घात जेव्हा नसतो, कुठल्याही चलपदाच्या वर जेव्हा घात नसतो तेव्हा काय असतो, 1 असतो. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता दुसरं एक्झाम्पल बघूया, वायचा वर्ग बरोबर 5y वजा 10. आता या समीकरणामध्ये सुद्धा जर आपण याला सामान्य रूपामध्ये आणलं तर हे काय होणार आहे, y हे चलपद म्हणजे एकच चलपद इथं वापरले, आणि चलपदाचा मोठ्यात मोठा घातांक काय आहे, तर 2 आहे. म्हणजे हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघूया, वायचा वर्ग अधिक 1/y बरोबर 2. आता हे समीकरण इथं छेदाच्या अंश आणि छेदाच्या रूपामध्ये दिलेलं आहे, अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे. आता आपण याला काय करूया, सामान्य रूपात कन्वर्ट करू. मग सामान्य रूपात कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करूया, या वायला म्हणजे ह्या समीकरणातल्या प्रत्येक पदाला आपण वायनं गुणूया. वायचा वर्ग गुणिले y अधिक 1/y गुणिले y बरोबर 2 गुणिले y. आता इथं हे वायला y निघून जातील. इथं होईल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा चलाच्या डोक्यावर घात नसतो तेव्हा तो किती असतो, 1 असतो. मग गणिताच्या नियमाप्रमाणे पाया समान असताना गुणाकारामध्ये बघा, गुणाकारामध्ये पाया समान असताना घातांकांची काय केली जाते, बेरीज केली जाते. म्हणजे इथं yचा कितवा घात येईल, तिसरा. 2 अधिक 1 तिसरा घात येईल, अधिक 1 बरोबर इथं 2 गुणिले y 2y येईल. आता बघा, इथं सामान्य रूपामध्ये त्याला आपण आणलेलं आहे, परंतु इथं चलपदसुद्धा सेम आहे y, पण चलाचा जो घात आहे तो किती आला आहे, मोठ्यात मोठा घात 3 आलेला आहे. पण आपल्या वर्ग समीकरणाच्या काय म्हणतात त्याला, व्याख्येमध्ये हे समीकरण बसत नाही. कारण आपलं जी व्याख्या आहे ते आपल्याला काय सांगते की समीकरणाचा सर्वात मोठा घातांक किती असला पाहिजे, फक्त आणि फक्त 2च असला पाहिजे. तर हे आपल्या वर्ग समीकरणाच्या व्याख्येमध्ये बसत नाही, त्यामुळे हे वर्ग समीकरण नाही, वर्ग समीकरण नाही. ठीक आहे. आता आणखी एक एक्झाम्पल आहे याच पद्धतीचं बघा, x अधिक 1/x बरोबर वजा 2. आता याला सुद्धा आपल्याला काय करायचे, सामान्य रूपामध्ये आणायचे. मग ह्या प्रत्येक पदाला आपण कितीनं गुणूया, तर x न गुणूया. x गुणिले x अधिक 1/x गुणिले x
बरोबर -2 गुणिले एक्स. काय केलेलं आहे आपण दोन्ही समीकरणाच्या दोन्ही बाजूला एक्सनं गुणलेलं आहे. आता इथं ह्या एक्सला हे एक्स निघून जातील. इथं शिल्लक काय राहील, एक्सचा वर्ग राहील अधिक 1 राहील, बरोबर इथं -2 गुणिले एक्स -2x राहील. आता हे बघा, यालासुद्धा सामान्य स्वरूपामध्ये आणलं, आणखी अजून त्याला कन्वर्ट करू आपण. हे इकडं आणूया, एक्सचा वर्ग हे -2x इकडं आले तर अधिक 2x होतील, हे अधिक 1 आणि बरोबर 0. आता हे वर्ग समीकरणाच्या फॉर्मॅटमध्ये आपण सामान्य रूपामध्ये आणलेलं आहे. आणि इथं समीकरणात आपल्या व्याख्येप्रमाणे सांगितल्याप्रमाणे बघा, चलपद समान आहे म्हणजे x आहे आणि त्याचा मोठा घातांक कोणता आहे तर 2 आहे, म्हणजे हे आपलं वर्ग समीकरण आहे. आता पुढचं एक एक्झाम्पल आपण घेतोय, m अधिक 2 कंसात m वजा 5 बरोबर 0. आता इथं बघा काय करायचं आहे, हे दोन कंस एकमेकांना काय आहेत गुणिले आहेत, म्हणून आपल्या ह्या यमने एकदा ह्याला गुणायचं आणि एकदा ह्याला गुणायचं. बघा m गुणिले m, यमचा वर्ग, हे अधिक आहे हे वजा आहे, अधिक गुणिले वजा वजा, m गुणिले -5 -5 m. आता या दोनने ह्या दोन्ही पदांना गुणायचे, अधिक गुणिले अधिक अधिक, हे 2m अधिक गुणिले वजा वजा, 5 दुने 10 बरोबर 0. आता इथं बघा दोन अपोजिट चिन्ह आहेत, यांची काय होईल वजाबाकी होईल, मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. मग इथं मोठी संख्या 5 आहे, 5 मधून 2 गेले 3m बरोबर वजा 10 बरोबर 0. हे झालं सामान्य रूपाच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला आणलेलं आहे. आता यामध्ये बघा वर्ग समीकरणासाठी जे आपल्याला जे व्याख्या दिलेली आहे त्यात हे बसते. चलपद सेम आहे, यम तर यमच आहे आणि त्याचा सर्वात मोठा घातांक किती आहे 2 आहे, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे, वर्ग समीकरण आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया, यमचा 3रा घात अधिक 3 यमचा 2रा घात वजा 2 बरोबर 3 यमचा 3रा घात. आता इथं बघा काय करायचं, हे 3m घन आहे ते आपण या बाजूला आणूया, m घन अधिक 3mचा वर्ग वजा 2 वजा, हे अधिक आहे ते इकडे येऊन होईल वजा 3mचा घन बरोबर 0. आता इथं 1mचा घन आहे, इथं 3mचा घन आहे, हे अधिक आहे हे वजा आहे, अधिक वजा होताना वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह, मग वजा 2mचा घन शिल्लक राहील, कारण इथं काय नसतं तेव्हा सहगुणक 1 असतो, मग 3 मधून 1 गेले 2 राहिले. आता इथं अधिक 3m वर्ग तसेच राहतील आणि हे 2 तसेच राहतील बरोबर 0. आता इथं बघा ह्या समीकरणाला आपण या फॉर्मॅटमध्ये आणलेलं आहे सामान्य रूपाच्या. आता ह्याला आपण धन स्वरूपामध्ये सुद्धा लिहू शकतो, फक्त ह्याची काय होतील चिन्ह चेंज होतील. आता इथं चलपद तर सेम आहे, पण चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे तर 3 आहे, मग हे आपल्या समीकरणाच्या व्याख्येमध्ये बसत नाही. इथं 2रा घात पण आहे पण त्यापेक्षा मोठा हा आहे, त्यामुळे हे आपलं वर्ग समीकरण नाही. अशा पद्धतीनं आपण वर्ग समीकरण ओळखायला आज शिकलेलो आहोत. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ, 5/x वजा 3 बरोबर xचा वर्ग. आता याला जर आपण सामान्य रूपामध्ये कन्वर्ट करायला गेलो तर काय होईल, ह्या प्रत्येक पदाला आपल्याला कितीनं गुणायला लागेल xनं गुणायला लागेल, वजा 3 गुणिले x बरोबर xचा वर्ग गुणिले x. या xला हे x निघून जातील, शिल्लक काय राहते 5 गुणिले वजा 3 गुणिले x बरोबर xचा वर्ग, आणि हा x म्हणजे xचा
घन होईल. परत इथं 5 गुणिले इथं वजा 3x होईल बरोबर एक्सचा घन. इथं 5 त्रिक 15 वजा 15x बरोबर एक्सचा घन होईल. आता याला जरी सामान्य रूपामध्ये आपण इथं आणलं तरी त्या समीकरणाचा जो मोठा घातांक आहे तो काय होणार आहे 3 हाच होणार आहे. त्यामुळे हे आपलं वर्ग समीकरण नाही. वर्ग समीकरण नाही. आता पुढचं एक एक्झाम्पल बघूया. x कंसात x अधिक 5 बरोबर 2. आता इथं हा जो x आहे ते या कंसाला काय आहे गुणिले आहे. x गुणिले x एक्सचा वर्ग अधिक x गुणिले 5 5x बरोबर 2. आता इथं ह्याला सामान्य रूपामध्ये आणलं तर बघा x वर्ग अधिक 5x हे 2 इकडे येतील ते वजा 2 होतील आणि हे 0. आता इथं चलपद सेम आहे आणि चलाचा सर्वात मोठा घातांक कोणता आहे तर 2 आहे. म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा. n वजा 1 बरोबर 2n. आता या समीकरणामध्ये बघा याला कितीही फिरवलं काहीही केलं तरी हे वर्ग समीकरणाच्या ह्याच्यामध्ये व्याख्येमध्ये बसणाऱ्यातलं नाही. म्हणजे हे दिसतानाच आपल्याला दिसतंय की हे वर्ग समीकरण नाही आहे. आणखीन एक बघूया. x वर्ग बरोबर 4x. आता याला सामान्य रूपात आणलं तर x वर्ग इथं येऊन हे वजा 4x होतील बरोबर 0 अधिक 0 बरोबर 0. तर हे सामान्य रूपामध्ये आणले आणि याचा चलपद आहे समान आणि मोठा घातांक आहे 2. त्यामुळे हे वर्ग समीकरण आहे. पुढचा अजून एक बघूया. 5x वर्ग बरोबर 90. हे सुद्धा काय आहे आपलं वर्ग समीकरण आहे. याला सामान्य रूपात कसं आणायचं 5x वर्ग अधिक 0x वजा 90 बरोबर 0. इथं काय होईल ह्याचा x चलपद समान आले आणि त्याचा घातांक 2 आहे. म्हणजे वर्ग समीकरण आहे. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स म्हणजे वर्ग समीकरण तुम्हाला फसवण्यासाठी दिले जातात बघा. पण एवढं लक्षात ठेवायचं की जिथं तुम्हाला स्क्वेअर दिसतोय समीकरणामध्ये आणि चलपद जे आहे ते समान दिसते तर ते काय असणार आहे तुमचं वर्ग समीकरण असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता एक शेवटचं एक्झाम्पल घेऊया आणि आपण थांबूया. 2x वजा x वर्ग बरोबर x वर्ग अधिक 5. दोन एक्स वजा एक्स वर्ग. आता हे 2x वर्ग इकडे अधिक इकडे होऊन होतील वजा x वर्ग बरोबर 5. आता हे सोडवल्यानंतर बघा 2x आता वजा वजा होताना बेरीज होते चिन्ह वजाच लागतं. 1 अधिक 1 2 एक्सचा वर्ग बरोबर 5. आता तुम्ही इथं म्हणाल इथं तुम्ही ह्या घातांकांची बेरीज का नाही केली तर घातांकांची बेरीज कधी होते बाळांनो जेव्हा गुणाकार असतो. गुणाकार दोघांच्या मध्ये जर असेल आणि त्यांचा पाया म्हणजे हे बेस जर समान असेल तर घातांकांची काय होते बेरीज होते. आता इथं काय आहे तर बेरीज वजाबाकी म्हणजेच ह्यांची इथं बेरीज झाली पण चिन्ह कुठलं लागलं वजा लागलं. ठीक आहे. त्यामुळे इथं काय आला त्याचा वर्ग आला. म्हणजे हे सुद्धा जर आपण कन्वर्ट केलं सामान्य रूपामध्ये तरी त्याचा घातांक किती राहणार आहे 2च राहणार आहे. हे म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. ठीक आहे. एवढे आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत आणि आय होप तुम्हाला वर्ग समीकरण म्हणजे काय हा टॉपिक छोटासा होता पण तो समजला असेल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 2 आपण सोडवूया आणि त्यावरचे जे काही एक्झाम्पल्स आहेत तो आपण क्लिअर करूया. तोपर्यंत धन्यवाद.